नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाच्या ग्रामरचे टॉपिक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन हा असा टॉपिक आहे की त्या प्रेपोजिशनशिवाय तुम्हाला वाक्य इंग्रजीत बनवता येणार नाही आणि ते वाक्य तुम्ही इंग्रजीत बोलू शकणार नाही. तर प्रेपोजिशन हे स्पीकिंगसाठी फार महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न येतात त्याच्यात प्रेपोजिशन वापरा असा सुद्धा एक प्रश्न येतो, हे लक्षात ठेवायचे. तर त्याला बघूया आपण. तर प्रेपोजिशन काय असतात, कसे असतात आणि त्यांच्या वाक्यात कसा उपयोग होतो, हे आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः प्रेपोजिशन्स म्हणजे काय, तर शब्दयोगी असतात. तर शब्दयोगी अवयव ते असतात. त्या अगोदर ते समजून घेण्या अगोदर प्रेपोजिशनची डिफिनिशन म्हणजे व्याख्या काय असते ती बघून घेऊया. अ प्रेपोजिशन इज अ वर्ड that shows the relation between another word and a noun or pronoun that comes after it. प्रेपोजिशन हा जो शब्द आहे याचा अर्थ असा आहे, तर प्रेपोजिशन हा वाक्यांमध्ये एका शब्दाच्या दुसऱ्याची काय रिलेशन आहे ते दर्शवितो. दोन शब्दांमधलं रिलेशन संबंध दर्शक हा प्रेपोजिशन शब्द असतो आणि तो नाऊन आणि प्रोनाऊनचा बिफोर येतो, अगोदर येतो. नाऊन म्हणजे नाम आणि प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. या प्रेपोजिशन नावामध्ये तुम्हाला प्रे हा जो आहे याचा अर्थ होतो बिफोर, म्हणजे अगोदर, पूर्वी, अगोदर असा त्याचा अर्थ होतो. मग हा प्रेपोजिशन वाक्यांमध्ये नाम आणि सर्वनाम यांच्या अगोदर वापरला जातो आणि वाक्य तयार केले जातात. मग अशा पद्धतीने प्रेपोजिशन वापर करून इंग्रजी वाक्य तयार करता येतात आणि याच्याशिवाय कोणत्याही प्रकारचे इंग्रजी वाक्य तयार करता येणार नाही आहे. तर प्रेपोजिशन कोणते असतात आणि त्यांचे मराठी अर्थ काय होतो ते आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं त्यांच्या वाक्यात उपयोग कसा करता येतो ते तुम्हाला मी उदाहरणासह सांगणार आहे. चला तर मित्रांनो बघूया प्रेपोजिशन हे कोणते असतात. पहिलं आहे ऑन. आता हे जे लिस्ट मी लिहिले हे प्रेपोजिशन नावं आहेत. हा त्यांचे मराठी अर्थ आहे आणि त्यांच्या वाक्यात उपयोग कसा होतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. मग याच्यावर प्रश्न काय असतात प्रश्नपत्रिकेत, तर तुम्हाला ब्लँकमध्ये प्रेपोजिशन भरायला लावतात. ते कसं भरणार मित्रांनो, जर तुम्हाला प्रेपोजिशनच माहिती नसतील किंवा त्यांच्या मराठी अर्थच माहिती नसेल तर तुम्ही भरू शकत नाही. महत्त्वाचे काय, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट प्रेपोजिशनच्या मराठी अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला त्या वाक्याचे मराठी अर्थ कळणार नाही आणि त्याच्यात कोणतं प्रेपोजिशन वापरायचे हे सुद्धा कळणार नाही. त्यासाठी प्रेपोजिशनची नावं तर माहितीच पाहिजे आहेत, पण त्यांचा मराठी अर्थसुद्धा माहिती पाहिजे. चला तर मग आपण वन बाय वन एक एक शिकूया. पहिलं आहे ऑन. ऑनचा मराठी अर्थ होतो च्यावर, एखाद्या वस्तूवर. फॉर एक्झाम्पल आहे द बॉल इज ऑन द बॉक्स. ऑन हा प्रेपोजिशन काय दाखवतो आहे, तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आहे. म्हणजे द बॉल हा एक थिंग झाले, हा एक नाऊन झाला आणि द बॉक्स हा एक नाऊन झाला. मग यांचे रिलेशन काय आहे ते दाखवण्यासाठी इथं ऑन वापरलेला आहे. मग हा द बॉक्स हा नाऊन आहे, त्याच्या अगोदर ऑन आहे, म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन याच्या अगोदर तो प्रेपोजिशन वापरला जातो. मग द बॉल इज ऑन द बॉक्स. बॉल हा कुठं आहे, बॉल हा कुठं आहे, तर बॉल हा बॉक्सवर आहे. काय अर्थ झाला, त्यावर, म्हणजे बॉल हा बॉक्सवर आहे हे दाखवण्यासाठी हा ऑनचा वापर या वाक्यात केला गेलेला आहे. सेकंड, इन. इनचे मराठी अर्थ च्या आत. फॉर एक्झाम्पल द बुक इज इन द बॅग. द बुक आणि द बॅग हे नाऊन आहेत. मग शेवटच्या द बॅग हा जो नाऊन आहे त्याच्या अगोदर इन वापरलेला आहे. मग काय दर्शवलं त्याने, च्या आत दर्शवलेलं आहे. द बुक इज इन द बॅग. पुस्तक पिशवीत किंवा बॅगमध्ये आहे, पिशवीच्या आत आहे असं दर्शवण्यासाठी इन वापरला गेला आहे. थर्ड, ओव्हर. ओव्हर म्हणजे वर या अर्थाने वापरला जातो. वर म्हणजे काय, थोडं वर अंतरावर, जसं अंतराळी. अंतराळी म्हणजे आकाशी. फॉर एक्झाम्पल द बर्ड इज फ्लाईंग ओव्हर द हेड. पक्षी डोक्यावरून उडत आहेत, द हेड.
म्हणजे ते एक प्रकारे आकाशात उडत आहेत. हा अंतर दाखवण्यासाठी हा ओव्हर शब्द प्रिपोजिशन म्हणून वापरला गेलेला आहे. फोर्थ, अंडर. अंडरच्या मराठी अर्थ काय होतो? अंडर या प्रिपोजिशनचा मराठी अर्थ काय होतो? च्या खाली. च्या खाली दर्शवण्यासाठी हा प्रिपोजिशन वापरला जातो. फॉर एक्झाम्पल त्याच्या वाक्यात कसा प्रयोग केलेला आहे, उपयोग केला आहे ते बघूया. द डॉग इज स्लीपिंग अंडर द ट्री. द डॉग नाऊन आहे, द ट्री नाऊन आहे. मग यांचे रिलेशन दाखवण्यासाठी अंडर हा प्रिपोजिशन वापरला गेलेला आहे. मग द डॉग इज स्लीपिंग अंडर द ट्री. कुत्रा झाडाखाली, कुठं? च्या खाली, म्हणजे झाडाखाली झोपत आहे, असा त्याचा अर्थ दाखवला. नेक्स्ट, इंटू. इंटूसुद्धा हा महत्त्वाचा प्रिपोजिशन आहे. त्याचा अर्थ होतो बाहेरून आत. बाहेरून आत दर्शवण्यासाठी इंटू वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय poured the milk into a glass. I poured the milk into a glass. मी काय केलं? दूध ग्लासमध्ये ओतलं. pour म्हणजे ओतणे. मग दूध मी ग्लासमध्ये ओतलं, म्हणजे बाहेरून ते ग्लासमध्ये टाकलं, असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा तो इंटू दर्शवला जातो. आणि अ ग्लास हा नाऊन आहे, त्याच्या अगोदर हा इंटू आहे. अशा पद्धतीनं त्याचा वापर केलेला आहे. नेक्स्ट असा आहे बिटवीन. बिटवीन आणि अमंग हे वारंवार विचारले जाणारे प्रिपोजिशन आहेत प्रश्नपत्रिकेत. ते कन्फ्युजन वाढू शकतात, तर तुम्ही ते लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ, बिटवीन म्हणजे काय? तर बिटवीन हा प्रिपोजिशन केव्हा वापरला जातो? बिटवीनच्या मराठी अर्थ काय होतो? दोन वस्तू किंवा दोन व्यक्तींमध्ये दर्शवण्यासाठी बिटवीन वापरतात. सिंपल उदाहरण द्यायचं, द कार इज बिटवीन टू सिग्नल पोस्ट. द कार इज बिटवीन टू सिग्नल पोस्ट. कार कुठे आहे? तर कार ही दोन सिग्नल पोस्टमध्ये आहे. हे दोन सिग्नल आहेत आणि त्याच्यात ही कार आहे, म्हणजे दोन वस्तूमध्ये आहे, असं दर्शवण्यासाठी हा बिटवीन वापरतो. लक्षात. दुसरं उदाहरण आपण बघूया. राम इज सिटिंग बिटवीन राधा अँड रीना. काय अर्थ झाला? राधा आणि रीनामध्ये राम बसत आहे, तो दोन व्यक्तींमध्ये आहे, असं पण आपण सांगू शकतो. नंतर अमंग. अमंगचा अर्थ काय होतो? अमंग या प्रिपोजिशनचा अर्थ काय होतं? घोडक्यात. घोडक्यातमध्ये मध्ये, घोडक्यामध्ये असं मध्ये. हा घोडका आहे मुलांच्या मुलींच्या, असा घोडका आहे, त्याच्यातला हा इथं उभा आहे, हे दर्शवण्यासाठी अमंग वापरतात. उदाहरणार्थ, रोहन इज डान्सिंग अमंग गर्ल्स. रोहन इज डान्सिंग अमंग गर्ल्स. कसला घोडका दिसतो? मुलींच्या. आणि मुलींच्या घोडक्यामध्ये, हा मुलींच्या घोडका आहे, त्या मुलींच्या घोडक्यामध्ये राम कुठे आहे? मध्यभागी आहे, मध्ये आहे, घोडक्यामध्ये आहे. ते दर्शवण्यासाठी अमंग वापरलेला आहे. राम इज डान्सिंग अमंग गर्ल्स. रोहन इज डान्सिंग अमंग गर्ल्स. रोहन मुलींच्या घोडक्यात नाचत आहे किंवा मुलींमध्ये नाचत आहे, असा त्याचा अर्थ होतो. पुढचं आपण बघूया. ऑफ. ऑफचा अर्थ होतो चा, ची, चे या अर्थाने तो वापरला जातो. चा, चीचा अर्थ कसा तुम्हाला पुढे कळेल. तर ऑफचा अर्थ चा, ची, चे हा होतो. जसं उदाहरणार्थ उपयोग कसा केला आहे? राम इज अ सन ऑफ अ डॉक्टर. राम इज अ सन ऑफ अ डॉक्टर. राम एका वैद्याचा किंवा डॉक्टराचा मुलगा आहे. काय आहे? चा. चा काय आहे? त्याचा अर्थ ऑफचा अर्थ चा दर्शविला आहे. तर राम इज अ सन ऑफ अ डॉक्टर. राम एका डॉक्टरांचा मुलगा आहे, असा तो ऑफ वापरला आहे. दुसरा ऑफ जो आहे तो ओ डबल एफ आहे, लक्षात घ्या. ओ एफ आणि ओ डबल एफ या प्रिपोजिशनमध्ये फरक आहे. तर ओ डबल एफचा अर्थ काय आहे? बंद, असं दर्शवण्यासाठी वापर केला जातो. जसं आपण म्हणतो स्विच ऑफ, आपण म्हणतो स्विच ऑफ, तशा पद्धतीने. त्याचे उदाहरण आहे द शॉप इज ऑफ टुडे. ऑफचा अर्थ काय आहे? बंद. मग द शॉप इज ऑफ टुडे. आज दुकान बंद आहे, असा त्याचा अर्थ आहे.
तर हा प्रिपोजिशन बंद दर्शविण्यासाठी त्याच्या अर्थानुसार वापरला गेलेला आहे. ते कन्फ्युजन निर्माण करतात, 2 ऑफ देतात आणि एक ऑफ कोणता येईल तो वापरा असं सांगतात. मग त्यावेळेस तुम्हाला ते वापरलं गेलं पाहिजे. हे प्रत्येक वर्गाला कामात येणार आहे. इयत्ता 5वी ते 12वी पूर्ण ग्रामरच्या सेक्शनमध्ये प्रिपोजिशन, आर्टिकल हे विचारले जातात, हे लक्षात ठेवा. पुढचे आहे टू. टूचा अर्थ होतो मराठी ला. ला या अर्थाने वापरला जातो. तर ला हा अर्थ कसा सूट होतो वाक्यात ते बघा. राहुल इज गोइंग टू स्कूल. राहुल शाळेत जात आहे. राहुल शाळेला जात आहे असं तयार होतं. राहुल शाळेला ला जात आहे, म्हणून तो टू तिथं वापरला गेलेला आहे. विथ. विथचा अर्थ होतो ने. ने किंवा च्या बरोबर किंवा च्या सोबत. याचे 2 अर्थ होतात. 2 पद्धतीचे वाक्य आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय कट द मँगो विथ अ नाईफ. पहिला अर्थ होतो ने. नेचा अर्थ कसा सूट होतो? आय कट द मँगो विथ अ नाईफ. मी चाकूने आंबा कापतो. मी चाकूने, विथ म्हणजे ने, आंबा कापतो असा त्याचा पहिला अर्थ झाला ने. दुसरा अर्थ काय आहे? फॉर एक्झाम्पल सेकंड, कुणाल इज डान्सिंग विथ खुशी. आता ने अर्थ नाही होणार त्याच्या वाक्याच्या अनुसार. वाक्याच्या मराठी अर्थामध्ये ने धरता येणार. मग कसा अर्थ झाला इथं? च्या बरोबर किंवा च्या सोबत. कुणाल इज डान्सिंग विथ खुशी. कुणाल खुशी बरोबर किंवा खुशी सोबत नाचत आहे, हा त्याचा अर्थ होतो. इथं 2 अर्थ विथचे दाखवलेले आहे, ने किंवा त्याबरोबर. एक उदाहरण ॲड केलं आपण. शी वेंट स्कूल विथ हर ब्रदर. ती तिच्या भावाबरोबर किंवा तिच्या भावासोबत शाळेला गेली. वेंट, शाळेला गेली असं त्याचा अर्थ. असे 2 अर्थ असलेला हा विथ प्रिपोजिशन लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे बाय. बायचा अर्थ होतो ने. या अर्थाने वाक्यात वापरला जातो. मराठी अर्थ ने या अर्थाने होतो. फॉर एक्झाम्पल, शी गोज टू स्कूल बाय बस. ती बसने शाळेत जाते असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो बाय वापरलेला आहे. बाय इंडिकेट करतोय मराठी अर्थ एखाद्या वाहनाने असा त्याचा अर्थ. पुढचं आहे अप. अपचा अर्थ वर होतो. आता ऑन, ऑवर यांचा अर्थ पण वर होतो, पण ती सिच्युएशननुसार असतो अर्थ. तो सिच्युएशननुसार असतो. आता अप म्हणजे वर. वरचा अर्थ वरच्या दिशेने दर्शवण्यासाठी अप वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज लुकिंग अप. कुत्रा वर पाहत आहे असं दर्शवण्यासाठी अप हा प्रिपोजिशन वापरलेला आहे. त्याच्या विरुद्धार्थी डाऊन. मग डाऊनचा अर्थ होतो खाली. खालच्या दिशेने दर्शवण्यासाठी हा प्रिपोजिशन वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, द हेलिकॉप्टर इज कमिंग डाऊन. हेलिकॉप्टर इज कमिंग डाऊन. हेलिकॉप्टर हे खाली येत आहे असा हा डाऊनचा अर्थ आहे. आता अंडरचा अर्थ पण खाली होतो, पण ती सिच्युएशन वेगळी. हे वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने दर्शवण्यासाठी अप डाऊन वापरला गेलेला आहे. आउट ऑफ हा सुद्धा एक प्रिपोजिशन आहे. त्याचा अर्थ होतो आतून बाहेर किंवा च्यामधून. आतून बाहेर किंवा च्यामधून असा तर. कसं? फॉर एक्झाम्पल, बर्ड्स आर कमिंग आउट ऑफ द नेक्स्ट. पक्षी घरट्यातनं येत आहेत, बाहेर येत आहेत हे दर्शवण्यासाठी हा आउट ऑफ प्रिपोजिशन वापरलेला आहे. फ्रॉम. फ्रॉमच्या मराठी अर्थ होतो त्यापासून. मग त्याचा उपयोग वाक्यात कसा केलेला आहे? माय हाऊस इज 2 किलोमीटर अवे फ्रॉम माय स्कूल. माझं घर माझ्या शाळेपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे असा हा फ्रॉम अंतर्दर्शक असतो. तो त्यापासून या अर्थाने वापरला जातो. आलं लक्षात मित्रांनो? तर पुढचं ॲट शब्द आहे, प्रिपोजिशन ॲट. त्याचा मराठी अर्थ होतो च्याकडे किंवा वाजता याचा अर्थ टायमिंग दर्शविण्यासाठी ॲटचा वापरसुद्धा होतो. इथं 2 उदाहरण आपण घेतले. एक पहिलं बघा, लुक ॲट द ब्लॅकबोर्ड.
ॲटचा पहिला अर्थ काय आहे? चाकडे बघणे, चाकडे. फॉर एक्झाम्पल चाकडे. मग याचं काय सांगितलं आहे? लुक ॲट. लुक म्हणजे पाहणे, ॲट म्हणजे चाकडे. कुठं? द ब्लॅकबोर्ड, फळ्याकडे पहा, असं त्याचा अर्थ. तेव्हा तो ॲट हा पहिल्या अर्थाने वापरला गेलेला आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे? ही कम्स ॲट 9 o'clock. तो 9 o'clockला येतो. तो 9 o'clockला येतो म्हणजे काय? तो 9 वाजता येतो, असा त्याचा अर्थ आहे. तो 9 वाजता येतो, वाजता असा अर्थ ॲट हा दाखवत आहे. अराउंड, च्या भोवती. च्या भोवती या मराठी अर्थानुसार वाक्यात कसा उपयोग आहे त्याच्या? द किंग बिल्ट वॉल अराउंड द सिटी. राजाने काय केलं? राजाने शहराच्या भोवती एक मोठी भिंत बांधली, हे दर्शवलेलं आहे. च्या भोवती, हे शहर आहे आणि त्याच्या भोवती, असं त्याच्या अर्थ. फॉर, त्यासाठी. त्यासाठी हा अर्थदर्शक वाक्याचा उपयोग कसा केलेला आहे फॉरचा? आय बॉट ॲपल्स फॉर माय डॉटर. या वाक्यात ब्रिंगचा पास्ट फॉर्म आहे बॉट, आणले, विकत आणले. आय बॉट ॲपल्स फॉर माय डॉटर. मी माझ्या मुलीसाठी, त्यासाठी हा फॉरचा अर्थ आहे. मी माझ्या मुलीसाठी सफरचंद, ॲपल्स आणले, असं ते. कळलं मित्रांनो? बिहाइंड, पाठीमागे. आता बिहाइंड म्हणजे पाठीमागे, असं त्याचा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल, द वेल इज बिहाइंड द स्कूल. वेल म्हणजे विहीर. विहीर कुठे आहे? बिहाइंड द स्कूल. वेल, विहीर ही शाळेच्या मागे आहे, म्हणजे पाठीमागे आहे, असं त्याच्या अर्थ. ही शाळा आणि त्याच्या मागे ती वेल आहे. नेक्स्ट, ॲक्रॉस. ॲक्रॉसचा अर्थ होतो च्या पलीकडे किंवा ओलांडून, ॲक्रॉस करून, ओलांडणे, असा त्याचा अर्थ. फॉर एक्झाम्पल, ही स्वॅम ॲक्रॉस द रिव्हर. ही स्वॅम ॲक्रॉस द रिव्हर. तो नदीच्या पलीकडे पोहत गेला, असा त्याचा अर्थ. कोणाच्या पलीकडे? नदीच्या त्या बाजूला तो पोहत गेला, म्हणजे नदीला त्याने ओलांडलं, ओलांडून त्या पलीकडे गेला, हे दर्शवण्यासाठी ॲक्रॉस हा प्रिपोजिशन वापरलेला आहे. नियर. नियरचा अर्थ होतो च्या जवळ. फॉर एक्झाम्पल, आय लिव्ह नियर द स्कूल. मी शाळेजवळ राहतो. मी शाळेजवळ राहतो म्हणजे शाळा जिथे आहे त्याच्या आसपास माझे घर आहे, असं दर्शवण्यासाठी नियर आहे. थ्रू. थ्रूचा मराठी अर्थ होतो च्यातून. फॉर एक्झाम्पल, द कार इज पासिंग थ्रू द क्राऊड. कार पासिंग होते आहे, जाते आहे. कशामधून जाते? तर क्राऊडमधून जाते, गर्दीतून. कार गर्दीतून जाते आहे, त्यातून, असा त्याचा अर्थ. सिन्स. सिन्सचा अर्थ होतो ठराविक वेळेपासून, एक विशिष्ट कालावधीपासून ती क्रिया सुरू आहे, हे दर्शवण्यासाठी सिन्सचा वापर केला आहे. फॉर एक्झाम्पल, दे हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून वाचत आलेले आहेत किंवा वाचत आहेत. मग ते सकाळपासून वाचत आले आहेत, हे दर्शवण्यासाठी, हा टाईम दर्शवण्यासाठी, ठराविक वेळ दर्शवण्यासाठी सिन्स वापरलेला आहे. आलं लक्षात मित्रांनो? शेवटचे आहे टुवर्ड्स. टुवर्डचा मराठी अर्थ काय? च्याकडे. टुवर्ड्सचा मराठी अर्थ होतो च्याकडे. च्याकडे दर्शवण्यासाठी त्याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, टीना इज गोईंग टुवर्ड्स द स्कूल. टीना शाळेकडे जात आहे. शाळेसाठी नाही, तर टीना शाळेकडे जात आहे, ही ॲक्शन दाखवण्यासाठी टुवर्ड्स हा प्रिपोजिशन वापरला जातो. आता तुम्हाला हे सर्व मी निवडक प्रिपोजिशन समजवलेले आहेत की ज्याचा उपयोग वारंवार ग्रामरमध्ये होतो आणि वाक्य तयार करायला होतो, इंग्रजी बोलताना होतो, हे लक्षात ठेवायचे. वारंवार जनरल
प्रिपोजिशन आहे ते सर्व. तर हे सर्व प्रिपोजिशन तुम्हाला केव्हा कळतील? तुम्हाला ते प्रिपोजिशन नावं आणि त्याचा मराठी अर्थ काय होतो हे जर समजलं तर प्रश्नपत्रिकेत येणारे यूज ऑफ प्रिपोजिशन तुम्ही क्वेश्चन सहजपणे सोडवू शकता. समजलं मित्रांनो? आता हा व्हिडिओ जर सोपा वाटला असेल, समजला असेल तुम्हाला, तर या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.